हे यू ऑल वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो आज मी बनवत आहे फिश करी रेसिपी. ही रेसिपी एकदम इझी आहे आणि एकदम फास्ट वेमध्ये तुम्ही बनवू शकतात. सो त्यासाठी तुम्हाला कोणतीही फिश लागेल. सो मी फिश करी बांगडा करी बनवत आहे. सो त्यासाठी तुम्ही कोकोनट आहे ते जरा बारीक करून घ्या. त्याच्यामध्ये थोडंसं गार्लिक टाका आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी काही मिरी टाकायचे, धने टाकायचे. आणि हे आहे आमच्या गावचं काय बोलतात त्याला, आपल्या गावी सोल बोलतात, आमच्या गावी त्याला सोल. तर तुमच्या तिथे कोकम बोलवत असतील ते आंब्याचं कोकम आहे. आणि धने पावडर किंवा धने टाका. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण चिली, जी रेड चिली असते ती डायरेक्ट टाकू शकतात किंवा त्याची पावडर टाकू शकता. तर मी रेड चिली पावडर ह्याच्यामध्ये ॲड करते आहे आणि थोडीशी हळद टाकते आहे. आता हे सगळं मी वाटून घेतलं. ह्यासाठी तुम्हाला भाजायची वगैरे काहीही गरज नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला मिक्सरमध्ये वाटायचं आहे. आणि चला मी तुम्हाला फिश दाखवते. मम्मी बघा कशी फिश क्लीन करते आहे. आणि हिला कुठली फिश बोलतात मला नक्की सांगा. तर ही फिश आमच्याकडे आज स्पेशल आहे. आणि त्याच्यानंतर बांगडेसुद्धा आहेत. सो मम्मीने ती फिश फ्राय केली होती आणि बांगड्याची रस्सा बनवणार होतो. सो हे बांगड्याचं असं क्लीन करायचं असतं, हे प्रॉपरली असं वॉश करायचं असतं. सो हे सगळं वॉश करून झाल्यानंतर थोडं मीठ लावून त्याला एका साईडला ठेवून द्यायचं. आणि हे जे बांगड्याचे डोके असतील त्याचा रस्सा जरा चांगला बनतो. सो त्याच्यामुळे आम्ही स्पेशली बांगडे फ्राय करायला, ती फिश फ्राय करायला आणि बांगड्याचा रस्सा करण्यासाठी बांगडे आणले होते. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया. तर एका तुम्ही पॅनमध्ये थोडंसं तेल टाका. त्याच्यामध्ये गार्लिक टाकून तो जो आपण मसाला तयार केला होता तो त्याच्यामध्ये ॲड करा. आणि थोडंसं पाणी टाका आणि तुम्हाला पाहिजे तेवढं मीठ ॲड करा. त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जर मिरी असेल तर ती त्याच्यामध्ये ॲड करा आणि जायफळ. आणि त्याच्यानंतर आपली जी फिश आहे, हा जो बांगडा मी त्याच्यामध्ये ॲड केला आणि 10 मिनटं झाकून ठेवलं. आणि तुमचा बांगडा रेसिपी रेडी झाली. सो खूप टेस्टी बनली होती. ही राईससोबत खायला खूप मजा येते. सो नक्की ट्राय करा. ही जास्त टाईम नाही लागत, 10 ते 15 मिनटं हार्डली लागतात. आणि जास्त मगजमारीसुद्धा करायला लागत नाही. सो नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि हे राईससोबत किंवा चपातीसोबत खायला खूप छान वाटतं. तर मला राईससोबत फिश करी खायला खूप आवडते. आणि ही बघा फिश. आणि चला तर नेक्स्ट बनवूया चिकनसुद्धा आणलं होतं. तर थोडंसं चिकन मला फ्राय करायचं होतं. बिकॉज संडेला होती, संकष्टी होती, त्याच्यामुळे नॉनव्हेज डे पूर्ण बंद होता. सो आज आपण नॉनव्हेजवरती ताव मारून घेऊया. सो त्याच्यानंतर चिकन मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवायचा. त्याच्यानंतर तव्यावरती ते फ्राय करायचं. सगळे मसाले टाका, तुम्हाला जे काही मसाले पाहिजे. आणि मेन म्हणजे चिकन मसाला टाकायला अजिबात विसरू नका, कारण की त्याच्यानेच तर त्या चिकनला टेस्ट येते. सो अशा प्रकारे मी फ्राय करते. आणि त्याच्यानंतर मग मी बनवायला लागली मखानाची. मी मखानाची खीर कधी कधी बनवत असते नाईसासाठीसुद्धा, किंवा मी सुद्धा खाते, कारण की तो खूप हेल्दी आहे आपल्या हेल्थसाठी. सो त्यासाठी मखाने आहेत ते चांगले पहिला रोस्ट करून घ्यायचे. ते रोस्टेड मखाने खायला पण खूप मजा येते. इव्हनिंग स्नॅक्स म्हणा किंवा असं मला खायला आवडतं. नाईसालासुद्धा मी कधी कधी देत असते, कधी कधी आवडीने खाते किंवा कधी नाही खात. सो मखाने आहेत ते प्रॉपर असे रोस्ट करून घ्या. त्याच्यानंतर मग ते रोस्ट करून झाल्यानंतर ते असे तुटले पाहिजे. जर ते असे प्रॉपरली असं क्रिस्पी होत असेल तर ते चांगले आपले मखाणे फ्राय झाले आहे. त्याच्यानंतर मी थोडीशी त्याच्यामध्ये पोहे असं ते ॲड करते. आणि आपले जे काही ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडते ड्रायफ्रूट्स असेल ते ॲड करते. आणि त्याच्यानंतर ते मिश्रण सगळं मी थंड होऊन झाल्यानंतर मिक्सरला ग्राइंड करते आणि त्याची पावडर तयार करते. आणि अशा प्रकारे त्याची पावडर तयार झाल्यानंतर ते मिश्रण अशा प्रकारे बनतं आणि खूप छान लागतं. हे तुम्ही दुधामध्ये टाकून थोडंसं जॉगरी पावडर टाकून तुम्ही खाऊ शकतात. खूप टेस्टी लागतं. आणि मी इकडे नायसासोबत प्रँक करत होती. नायसा बघ अशी करते. मम्मा लळली मम्माला आगी कला. मम्माला आगी कला लवकर. आगी कला. समोर येऊन करा. समोर येऊ. इथे येऊन कला आगी. आय लव्ह यू बोल मम्मा. आय लव्ह यू बोल मम्मा. आय लव्ह यू. मम्मा लल्लू तर नाही आवडत ना. हाय करा. हाय लाईक करे. बाय. सो बघा माझी नायसा कशी मोठी झाली आहे. मी थोडीशी पण रडली वगैरे तर लगेच येते मम्मा करत. तर मला खूप आवडतं. माझी प्रोटेक्टिव्ह पॉवर आहे ती. आणि त्याच्यानंतर इव्हनिंगला हे सारे नायसाचे फ्रेंड्स ते कधी कधी नायसासोबत खेळायला येतात, आमच्या बाजूलाच राहतात. सो अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.